दिल्लीत आयोजित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी देश विदेशातील विद्यार्थ्यांशी आज संवाद साधला। परीक्षा महत्त्वाची आहे, पण यापेक्षा जीवनाची परीक्षा मोठी आहे हा विचार केला तर परीक्षेचा भार हलका होईल असं म्हणत मोदींनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला। राम जन्मभूमीच्या विवादित 2.67 एकर जमिनीभोवतीची 67 एकर जमीन ही राम मंदिर न्यास समितीला सुपूर्द करावी अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली। माजी संरक्षण मंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचं दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात निधन झालं। ते 88 वर्षांचे होते। गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरती मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू होते। मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते। इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला होता। गुजरातचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती गुजरातचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी दिलेली आहे। राष्ट्रवादीतनं ते आपल्या नव्या राजकीय इनिंगला आता सुरुवात करतील। ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी ओबीसींची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्याची मागणी भुजबळांनी केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रकाश यांनी राजगृह इथं आंबेडकरांची भेट घेतली। या भेटीत ते महाआघाडीतील प्रस्तावाबाबत चर्चा करणार असल्याचं कळत आहे। भाजप हा लाचार नाही, देशाच्या कल्याणासाठी युती आहे। काँग्रेसच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून युती हवी आहे असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं। आम आदमी पार्टी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असून जिथे ताकद आहे अशा मतदारसंघात नशीब आजमावणार असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली। अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। मुंबईत 4थ्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेच्या उद्घाटन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहिले। या परिषदेदरम्यान भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं आपत्कालीन व्यवस्थापन कसं करता येईल तसंच नवनवीन उपाययोजना यावरती प्रदर्शन आणि चर्चासत्राचं आयोजन झालं। 39 कारखान्यांची आरआरसी सर्टिफिकेट आज मिळणार असून उर्वरित कारखान्यांचं सर्टिफिकेट 3 दिवसात मिळणार असल्यानं तब्बल 12 तासांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन स्थगित करण्यात आलं। सर्टिफिकेट मिळाल्यानंतर लगेचच कोर्टात कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली। त्यामुळे आता या कारखान्यांवर जप्तीचे आदेश आणता येणार आहेत अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली। भाईंदर स्टेशन रोडवरील व्यंकटेश्वर इमारतीत असलेल्या पत्नीच्या ऑफिसमध्ये घुसून पतीनं तिची हत्या केली। वीणा भोईर असं महिलेचं नाव असून हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। दरम्यान हल्लेखोर पतीनं स्वतःच पोलिसांकडे जाऊन हत्येची कबुली दिल्यानं त्याला अटक झाली। राज्यात साधारणपणे दरवर्षी 20 लाख बालकांचा जन्म होत असून त्यापैकी 5 लाख बालकं ही आदिवासी भागात जन्माला येतात। त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी बेबी केअर किट घेण्याचा निर्णय खात्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला। पहिल्या टप्प्यात केवळ आदिवासी जिल्ह्यांपुरताच हा मर्यादित ठेवण्यात येईल। प्रत्येक आदिवासी मातेला हा बेबी केअर किट उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं। जळगावातील धरण गावात जलशुद्धीकरण प्रकल्पासह विविध विकास कामांचं उद्घाटन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झालं। दरम्यान माझ्या मतदारसंघात जर कोणी खड्डा दाखवला तर पुन्हा आमदारकीचा फॉर्म भरणार नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। समाज कल्याण विभागात अनेक दिवसांपासून फायलिंगचं काम रखडल्यानं चंद्रपूरच्या एका महिलेनं पुणे स्टेशन सेंट्रल बिल्डिंगच्या टॉवरवरती चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलं। सोनू येवले असं महिलेचं नाव आहे। पंढरपूरच्या सांगोल्यात हक्काच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी अनोखं आंदोलन केलं। टाटा आणि कोयना धरणातील हक्काच्या पाण्याच्या आरक्षणासाठी ग्रामस्थांनी मंत्रालयात फोन करा असं आंदोलन सुरू केलंय। गावातील प्रमुख चौकात जमून मंत्रालय, मुख्यमंत्री निवास, मुख्य सचिव यांना फोन करून रोज ग्रामस्थ 10 मागण्या मांडणार आहेत। मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला निरोप पोहोचावा या हेतूने हे फोन केले जात आहेत। सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावरती सध्या मगरींची दहशत पसरली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी खालावल्यानं या मगरी पाण्याच्या बाहेर येत असून त्यामुळे नदीत पोहायला जाणाऱ्यांना धोका निर्माण झालाय। गुहागरच्या हराणे बंदरातील मच्छीमारांनी एलईडी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकलं असून जोपर्यंत सरकार पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी उभं राहत नाही तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेवून आंदोलन करण्याचा पवित्रा मच्छीमारांनी घेतलाय। दरम्यान एलईडी फिशिंगमुळे समुद्रातनं मासळी नष्ट होण्याची भीती असून मासळ्यांची आवक देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे। यामुळे पारंपरिक मच्छीमारांचं आर्थिक नुकसान होत आहे। बीडमध्ये खासगी क्लासमधील एका शिक्षकानं विद्यार्थिनीची छेड काढल्यानं त्याची धुलाई करत धिंड काढण्यात आली। केजमधील ही घटना असून सिद्धेश्वर माने असं शिक्षकाचं नाव आहे। वसईच्या सुरुची बाग इथं रविवारी घोडागाडीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसवल्यानं घोडागाडी पलटी होऊन अपघात झाला। दरम्यान या घटनेत घोडा रस्त्यावरती कोसळल्यानं त्यालाही दुखापत झाली। या घटनेनं प्राणीमित्रांकडून आता संताप व्यक्त होतोय।
उत्तर भारतासह राज्यातील नाशिकमध्ये देखील रेकॉर्ड ब्रेक थंडी असून निफाडच्या कुंदेवाडीत 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या थंडीचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असून गहू हरभरा पिकांना मात्र फायदा होतोय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी इथं लाकडी बांबूच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. या आगीत गोदामातील बांबू पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवरती नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. देशभरातील विमानतळांवरती खासगीकरणाविरोधात लवकरच मोठा संप होण्याची शक्यता आहे. हा संप करावा अथवा नाही यासाठी कर्मचारी युनियन बेस्ट कर्मचारी संघटनेनं संपापूर्वी घेतलेला मतदानासारखा कौल घेणार आहेत. फेब्रुवारीला परळ टर्मिनसचं उद्घाटन होणार असून नवं परळ टर्मिनस मध्य रेल्वेचे 24वे टर्मिनस ठरणार आहे. आता प्रभादेवीच्या 1 आणि 2 क्रमांकाच्या फलाटाला जोडण्याचं कामही अंतिम टप्प्यात आहे. दादर स्थानकातील गर्दीतनं रेल्वे प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी दादरहून सुटणाऱ्या सुमारे 50% लोकल फेऱ्या या परळ उपनगरीय टर्मिनसवरनं मार्गस्थ करण्यात येणार आहेत. रुळांच्या तपासणी अंती दादर स्थानकातील लोकल फेऱ्या परळ स्थानकात वळवण्यात येणार आहेत. पनवेल आणि कर्जत या 2 ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली. यामुळे येत्या 4 वर्षात ही लोकल सेवा सुरू होणार असून 29 किलोमीटर अंतर लोकलच्या द्वारे जोडलं जाणार आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी फ्रान्सच्या बँकेनं 2000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं. नदीजवळची डेक्कन जिमखाना आणि संभाजी पार्क ही स्थानकं पुणेरी पगडीच्या आकारात असणार आहेत. पुणे लोणावळा लोहमार्गावरती सध्या अत्याधुनिक स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं काम प्रगतीपथावरती आहे. सध्या 90% आसपास काम पूर्णत्वाला आलेलं आहे. ज्या औषधांच्या विक्रीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नसते अशी औषधं किराणा दुकान आणि पेट्रोल पंपावर उपलब्ध करण्याच्या प्रस्तावावरती केंद्र सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. महापालिकेच्या नोकरीसाठी डोळे लावून बसलेल्यांसाठी खुशखबर आहे. तब्बल 1700हून अधिक पदांच्या कर्मचारी भरतीसाठी पुणे महापालिका प्रशासनानं राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय. बुलढाण्यातील शेगावात महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन तसंच संघटनेचं 57वं राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं. 2 दिवस सुरू असलेल्या या अधिवेशनात राज्यातील 36 संघटनांनी सहभाग घेतला. मुंबईच्या पूर्व द्रुतगती दरवर्षीप्रमाणे यंदाही वसंत ऋतूत वसंत राणी बहरली आहे. त्यामुळे हा महामार्ग गुलाबी झाला असून परदेशात शोभावा असा नजारा सध्या मुंबईत दिसतोय. सुमारे 25 ते 30 फूट उंच असणाऱ्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. मात्र यावर्षी वसंत ऋतू सुरू होण्यापूर्वीच ही झाडं फुलांनी बहरलीत. फुलांनी डवरलेली वसंत राणी ही झाडं जी आहेत ती प्रवासी आणि पुष्पप्रेमींचं लक्ष वेधतायत. बीडमध्ये एका वधूनं 180 स्थळं नाकारल्यानंतर अखेर तिच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा मिळाल्यावर लग्न केलं. मनीषा शेंडगे असं वधूचं नाव असून सतीश शिंदे यांच्यासोबत तिचा विवाह अतिशय साध्या आणि पुरोगामी पद्धतीनं पार पडला. या अनोख्या विवाह सोहळ्यात वधूवरांनीच वराडी मंडळींना गिफ्ट म्हणून भारतीय संविधान दिलं. विवाह प्रसंगात संविधान देऊन सत्कार करणारा हा सोहळा नक्कीच स्मरणात राहील. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या राजकीय नेत्यांच्या घरांमध्ये मुलगी अथवा सोयरीक जमवण्याचं काही नवीन नाही. राज्याचे भाजपचे मंत्री रणजित पाटील आणि शिवसेनेचे आमदार असलेल्या प्रताप सरनाईक हे आता आगामी काळात व्याही होणार आहेत. रणजित पाटलांची मुलगी ही आता सरनाईक घराण्याची सून होईल. पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील फन टाइम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावरती 4 तरुणांनी कोयत्यानं वार करत खून केलाय. रोहित साळवी असं तरुणाचं नाव असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात झालेली भांडणं सोडवायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. रोहित वाघ असं तरुणाचं नाव असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. पुण्याच्या राजगुरुनगर खेड बस स्थानकासमोरील पुलालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाहीये. तर पुण्यातीलच अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोसावी वस्तीत एका तरुणाची हत्या झाल्यानं पुण्यात नवीन वर्षात हत्येचं सत्र सुरू आहे. सिद्धार्थ कलवडी असं मृत तरुणाचं नाव असून कोथरूड पोलीस पुढील तपास करतायत. उल्हासनगर येथे मोबाईलचं दुकान फोडून तब्बल 2.25 लाखांचे महागडे मोबाईल 2 अल्पवयीन चोरांनी चोरी केल्याची घटना समोर आली. 22 जानेवारीला मोहन एंटरप्राइजेस या मोबाईल दुकानाची रात्रीच्या सुमारास चोरी झाली. चोरांनी वाहनाचं जॅक वापरून खिडकीचा गज वाकून दुकानात प्रवेश केला आणि या प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रांचनं सापळा रचून मोबाईल विक्रीला आलेल्या अल्पवयीन चोराला ताब्यात घेतलं. तर एक अल्पवयीन चोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेतात. यापूर्वी देखील या चोराला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागपूर गुन्हे शाखेनं पोलिसांनी इथल्या बाईक चोरांची टोळी जेरबंद केली असून त्यांच्याकडनं 1-2 नाही तर चोरीच्या 27 दुचाकी जप्त केल्यात. या 3 आरोपींना अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी अनिल सोमकुवर हा बाईक चोरी करायचा, मात्र तो त्या विकत नव्हता तर आपल्या नातेवाईकांना द्यायचा. धावत्या लोकलमधनं मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. अभिजित गुप्ता असं चोरट्याचं नाव आहे.
हार्बर मार्गावरील वाशी ठाणे लोकलनं प्रवास करणाऱ्या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून तो पळून गेलेला होता. आरपीएफनं त्याला अटक केली. येथील विटाळी या गावात विहिरीचे खोदकाम करताना दरड कोसळल्यानं अंगावरती दगड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. तर या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला. त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी ठेकेदारावरती निष्काळजीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली. पालघर तालुक्यातील दांडी येथे एका घरातील पडक्या स्नानगृहात बिबट्या घुसल्यानं सर्वांचीच पाचावर धारण बसली. गावकऱ्यांनी वनविभागाला आणि सातपाटी पोलिसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी गावात पोहोचले. या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. त्यानंतर जवळपास 1.5 ते 2 तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून जंगलात सोडून देणार असल्याचं वनविभागानं सांगितलं. परभणी जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आलं. माकडानं परिसरातील अनेकांवरती हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. माकडाचा एवढा हैदोस वाढला होता की त्यानं 10 ते 12 शाळकरी मुलींवरती हल्ला करून जखमी केलं. परिसरातील अश्रू अर्दांड यांच्या डोळ्यावरती माकडानं हल्ला केला. त्यामुळे औरंगाबाद येथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. वनविभागानं अनेक तक्रारी करून देखील माकडाला जेरबंद करण्यात आलं नव्हतं. माध्यमांनी आवाज उठवल्यावर मग त्याला पकडण्यात आलं. बीडमध्ये एका वधूनं 180 स्थळं नाकारल्यानंतर अखेर तिच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा मिळाल्यावर लग्न केलंय. मनीषा शेंडगे असं वधूचं नाव असून सतीश शिंदे यांच्यासोबत तिचा विवाह पार पडलाय. या अनोख्या विवाह सोहळ्यात वधूवरांनी वराडी मंडळींना गिफ्ट म्हणून भारतीय संविधान दिलं. आमचं सरकार आल्यावरती देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन देणार आहोत अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. छत्तीसगडमधील अटल नगर इथं सभेत बोलताना ही घोषणा त्यांनी केली. आतापर्यंत एकाही सरकारनं असा निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं. प्रियंका गांधी म्हणजे आमचा हुकुमी एक्का असं सांगण्यात असेल तर राहुल गांधी जोकर आहेत अशी टीका भाजप नेत्या सरोज पांडे यांनी केली. जालन्यात भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाची खिल्ली उडवली. सत्ताधारी धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष सोमवारी आणखी चिघळला. आपल्याला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही, माझ्या कामाची पद्धत पटत नसेल तर मी पद सोडायला तयार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी काँग्रेसला इशारा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय. मालदाच्या खासदार मौसम नूर यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमध्ये आता काँग्रेस खासदारांची संख्या 3 राहिली. प्रयागराजमधील कुंभमेळा स्मरणीय बनवण्यासाठी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आज योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये कॅबिनेटची बैठक आयोजित केली. प्रयागराजमधील कॅबिनेटच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित आहेत. मंत्र्यांच्या सोबतीला 150 उच्चपदस्थ अधिकारी देखील यावेळी उपस्थित आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रयागराज इथं चालू असलेल्या कुंभमेळ्यात स्नान केलं. त्याचा एक व्हिडिओ आणि भगवद्गीतेचा एक श्लोक त्यांनी ट्विटरवर शेअर केला. सिद्धरामय्या यांना महिलेनं विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्यानं तिच्या हातातील माईक त्यांनी खेचला. माईक खेचताना महिलेचा पदर देखील खेचला गेला तर महिलेला तिच्या खांद्यावरती हात ठेवून त्याने खाली जबरदस्ती बसवलं. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील एका सरकारी शाळेतील 5 विद्यार्थ्यांच्या अंगावरती ऍसिड पडल्यानं त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांना चित्तूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. सॅमसंगनं भारतातील बाजारपेठ आपले 2 नवे स्मार्टफोन लॉन्च केलेत. गॅलेक्सी M10 ची किंमत 7,990 तर गॅलेक्सी M20 ची किंमत 8,990 इतकी असणार आहे. सॅमसंगचे हे लो बजेट स्मार्टफोन असणार आहेत. हे फोन फ्लिपकार्टवरती उपलब्ध असतील. सुरुवातीलाच मारुती सुझुकीनं आता बॅलेनो गाडीचं नवं मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केलं. बॅलेनो या गाडीचं पहिल्यांदा मॉडिफिकेशन करण्यात आलेलं आहे. या कारची किंमत 5.45 लाखांपासून ते 8.77 लाखांपर्यंत असणार आहे. 2017-18 भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीत 18% भरघोस वाढ झाली. सर्वात जास्त परकीय गुंतवणूक भारतात मॉरिशस या देशातनं करण्यात आली तर भारतीय कंपन्यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीत 5% वाढ झाली. जगभरातील 100 ब्रँडच्या यादीत टाटा ही एकमात्र कंपनी आहे. मागील वर्षी टाटा 104 क्रमांकावरती होती. कंपनीनं 86व्या स्थानावर झेप घेतली. लंडनमधील कंपनी ब्रँड फायनान्सनं हा अहवाल सादर केला. इस्लामिक मूल्यांना प्रमाण मानणाऱ्या इंटरनेट ब्राउझरची प्रचंड मागणी असल्याचं सांगत मलेशियातल्या एका स्टार्टअप कंपनीनं असं ब्राउझर लॉन्च केलं. सलाम वेब असं या ब्राउझरचं नाव असून सध्या ते मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आलंय.